सत्य का साहस। नागपूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत। जनबदलाव पार्टीचे अधिकृत उमेदवार तडफदार युवा नेतृत्व यश गोरखेडे आणि सुमित भालेकर यांच्या प्रचारासाठी आता जनता एकवटल्याने पाहायला मिळत आहे। विलास भालेकर यांनी दोघांना जाहीर पाठिंबा दिलाय। इतकेच नाही तर या दोघांनी प्रभागातील तमाम जनतेला विलास भालेकर यांनी बहुमताने निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे। प्रचारादरम्यान जनतेशी संवाद साधताना या दोन्ही युवा नेत्यांनी एक अत्यंत भावनिक आणि प्रभावी घोषणा दिली आहे। ते म्हणाले की आता वेळ आली आहे की प्रभागाच्या विकासासाठी कोणत्याही नेत्याला नाही तर आपल्या हक्काच्या मुलाला निवडून द्या। अब नेता नहीं बेटा चुनो हा नारा आता प्रभाग 13 मध्ये चांगला चर्चेत असून यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वप्रथम प्रभाग 13च्या सर्वसामान्य जनतेला व मतदारांना माझी नम्र विनंती आहे की आज या प्रभाग 13 मध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला सामोरे जातो आहे, काँग्रेस सामोरे जाते आहे, BSP सामोरे जाते आहे। अनेक मोठे मोठे आणि दिग्गज पक्ष या प्रभागातून आपापले उमेदवार लढवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये याच प्रभागातले याच पांढराबुडी, सेवानगर, हिलटॉप, अंबाझरी या वस्तीत बालपणापासून मोठे होईपर्यंत राहिलेले जे मुलं आहेत असे हे दोन मुलं, एक सुमित भालेकर व एक यश गोरखेडे, हे दोन नव्या उमदीचे नवे तरुण या प्रभागातून निवडणूक लढतायत। यांच्या मागे काहीही पाठबळ नाही, कुठल्या पक्षाचं पाठबळ नाही, कुठल्या पैशाचं पाठबळ नाही, कुठलं आमिष हे देऊ शकत नाही या प्रभागातल्या जनतेला, कुठल्याही प्रकारचं पोकळ आश्वासन या प्रभागातल्या जनतेला हे देऊ शकत नाहीत। कारण की या पोरांना या परिसरातली परिस्थिती माहीत आहे, कारण की त्या परिस्थितीतून हे पोरं समोर आलेले आहेत आणि म्हणून या पोरांनी कुठल्याही पक्षाला न जुमानता स्वतःचा पक्ष जनबदलाव पार्टी या नावाने हा पक्ष निर्माण केला व या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण नागपूर शहरामध्ये 13 उमेदवार या पक्षाने दिलेले आहेत। या पक्षाचं स्पष्ट मत आहे कि बहुत हो गए नेता, अब तक आपने नेताओं को चुन के दिया, अब आप बेटों को चुन के दो।